मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे आणि तो मुद्दा पूर्ण भारतभर तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि तो असा आहे की जे काही राज्य कर्मचारी आहेत त्यांच्या पेन्शन बाबतीतचा मुद्दा आहे हा. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की 2005 नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना NPS मध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता NPS मध्ये टाकल्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर जो काही पेन्शनचा जे पेन्शन मिळते आहे तो फारच अत्यल्प मोबदला मिळतोय त्या पेन्शनचा. आता त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक कमिटी म्हणजे NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक कमिटी नेमली होती आणि या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी कमिटी नेमली होती त्या कमिटीने नुकताच आपला अहवाल सादर केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि त्यामधून म्हणजे आपले जे कर्मचारी संघटना आहेत यांची मागणी तर जुन्या पेन्शनचीच आहे, परंतु एक असा चांगला मोबदला मिळावा असं या कमिटीचं एक जे काही रिपोर्ट त्यांनी सादर केलेला आहे त्या रिपोर्ट मधून दिसते आहे की एक फिक्स मोबदला कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जुनी पेन्शन समजा लागू करायची की नाही करायची तो आता एक वेगळा भाग झालेला आहे. पण या कमिटीने जे आहे हा एक वेगळाच रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर केलेला आहे. आता हा रिपोर्ट काय आहे यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही जी माहिती आलेली आहे ही माहिती सगळी मीडिया रिपोर्ट नुसार आलेली आहे. तर त्यांचं आहे ही जी नवीन कमिटी सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमली होती या NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी, तर त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेवा कालावधीनुसार पेन्शन योजना. हा एक त्यांचं नवीन त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे, की जी काही तुमची सेवा होते, त्या सेवेचा कालावधी किती, त्यावर पेन्शन म्हणजे ठरवल्या जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये म्हणजे सेवा किती होते तर सेवा काय 30 वर्ष होते, 25 वर्ष होते की 20 वर्ष होते या म्हणजे त्या ते जे समजा कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची सेवा म्हणून आपण त्यांचा सेवा कालावधी किती वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे की 25 ते 30 वर्ष दरम्यानचा आहे. त्या कालावधीनुसार टक्केवारीमध्ये पेन्शन देण्याचा यांचा एक हा यांनी प्रस्ताव तयार केलेला आहे. तर इथं बघा राष्ट्रीय पेन्शन समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केलेला आहे म्हणजे सोपवलेला आहे. जे काही राष्ट्रीय पेन्शन समिती होती NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी जो काही त्यांचा अहवाल आहे तो अहवाल केंद्र सरकारला दिलेला आहे. आता त्या अहवालामध्ये काय आहे नेमकं काय त्याच्यामधले काही ठळक पॉइंट आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत आणि ही जी बातमी आहे ही मीडियानुसार आलेली बातमी आहे त्यावर आपण चर्चा करतो की असं असेल तर मग काय त्या पेन्शन नवीन पेन्शन योजनेमध्ये काय आहे जे NPS पेक्षा त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे. तर त्यांनी त्याला नावच दिलं आहे सेवा कालावधीनुसार पेन्शन योजना असं एक नवीन त्याला त्याचं नामकरण केलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणजे कोणकोणत्या नवीन अशा शिफारसी केलेल्या आहेत. बघा सेवा कालावधीनुसार शेवटच्या मूळ वेतनाच्या 35%, 40%, 50% रक्कम पेन्शन स्वरूपात बहाल केली जाईल. म्हणजे जे काही समजा पेन्शन दिल्या जाईल ते सेवा कालावधीनुसारच दिल्या जाईल असं त्यांचं त्या रिपोर्ट्स मध्ये म्हणणं आहे. मग त्यानुसार त्या सेवा कालावधीनुसार त्यांनी त्याचं टक्केवारीत पेन्शनचं विभाजन केलेलं आहे. पहिला जो टप्पा आहे तो आहे 35%, दुसरा टप्पा आहे 40% आणि तिसरा टप्पा जो आहे तो 50% रक्कम पेन्शन स्वरूपात दिल्या जाणार आहे. मग 35% रक्कम केव्हा दिल्या जाईल? आता त्याच्यासाठी तुम्हाला मित्र हा व्हिडिओ जो आहे ना तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. म्हणजे किती सेवा कालावधी झाला त्या कर्मचाऱ्याचा म्हणजे त्याला 35% पेन्शनचा मोबदला मिळेल.
किती सेवा कालावधी झाला म्हणजे त्याला 40% पेन्शनचा मोबदला मिळेल आणि किती सेवा कालावधी झाला म्हणजे त्या कर्मचाऱ्याला 50% पेन्शनचा मोबदला मिळणार आहे. हे आपल्याला याच्या पुढे बघायचं आहे. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती राहील, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला जरूर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर पुढे आपल्याला बघायचं आहे आता ही टक्केवारी कशा स्वरूपात, म्हणजे किती सेवा कालावधी झाला म्हणजे 35% पेन्शन मिळेल, किती सेवा कालावधी झाला म्हणजे 40% पेन्शन मिळेल आणि किती सेवा कालावधी झाला म्हणजे 50% पेन्शन मिळेल. आणि हे 35%, 40% आणि 50% हे कशाच्या, तर शेवटच्या मूळ वेतनाच्या, शेवटचं म्हणजे रिटायरमेंटच्या वेळचं जे काही मूळ वेतन आहे त्याच्या 35%, त्याच्या 40% आणि त्याच्या 50% हे टक्केवारी मिळण्यासाठी त्यांनी सेवा कालावधीचा बेस घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? सेवा कालावधी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता आपल्याला हे बघायचं आहे पुढे. बघा, कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षापेक्षा अधिक झाल्यास अशांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिल्या जाईल. हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे जे काही कर्मचारी असतील, त्या जे काही कर्मचारी आहेत, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षापेक्षा अधिक झाल्यास त्यांचं जे शेवटचं मूळ वेतन आहे त्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. बघा, हा मित्र जो अहवाल सादर केलेला आहे एनपीएस मध्ये सुधारणा करण्यासाठी जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्या अहवालामधले आपण ठळक पॉइंट फक्त घेतलेले आहेत आणि हे आपल्याला मीडिया रिपोर्ट नुसार मिळालेले आहेत. तर त्याच्यावर आपण आज चर्चा करतो आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. हे झालं 30 वर्ष जर सेवा झाली 30 वर्षापेक्षा जास्त तर शेवटचं जे मूळ वेतन आहे त्याच्या 50% पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे, कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षे ते 30 वर्ष दरम्यान असेल अशांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 40% रक्कम पेन्शन म्हणून बहाल केली जाईल. आता ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष ते 30 वर्षाच्या दरम्यान राहील, इन बिटवीन, अशा कर्मचाऱ्यांना त्यांचं जे शेवटचं मूळ वेतन आहे ज्याला आपण बेसिक म्हणतो त्या बेसिकच्या 40% रक्कम ही पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे. हा याच्यामधला दुसरा महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे आपण सुरुवातीच केलं 35%, 40% आणि 50%. तर 50% कोणाला मिळणार आहे? मूळ वेतनाच्या 50% पेन्शन आहे ज्यांची सेवा 30 वर्षाच्या वर सेवेचा कालावधी. आता ज्यांची सेवेचा कालावधी 20 वर्ष ते 30 वर्षाच्या दरम्यान होणार आहे अशांना मूळ वेतनाच्या म्हणजे बेसिकच्या 40% पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. असा त्या अहवालामधला दुसरा पॉइंट आहे महत्वाचा. आता याच्यामधला आणखी एक पॉइंट त्यांनी दिलेला आहे, तो पॉइंट सुद्धा आपल्याला बघायचा आहे. कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षापेक्षा कमी असेल अशांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 35% रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षापेक्षा कमी होणार आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांचं जे शेवटचं बेसिक आहे ज्याला आपण मूळ वेतन म्हणतो त्या मूळ वेतनाच्या 35% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे. अशी ही एक नवीन शिफारस ही जी एनपीएस मध्ये सुधारणा करण्यासाठी जी कमिटी नेमली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्याच कमिटीची वाट महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा पाहत आहे की ती कमिटी कोणती शिफारस करते. त्याच शिफारसी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट लागू करण्याच्या तयारीत आहे. कारण तुम्हाला माहित आहे की एप्रिलमध्ये आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे इलेक्शन्स आहेत आणि त्याच्या पुढे महाराष्ट्राचे पण इलेक्शन्स येतात. त्या अगोदर या निर्णयाप्रत गव्हर्नमेंट येण्याची तयारी करत आहे. कारण ही जी कमिटी आहे या कमिटीने ह्या नवीन शिफारसी केलेल्या आहेत आणि या नवीन शिफारसी करत असताना त्यांनी त्या पेन्शन स्कीमला नाव दिलेलं आहे सेवा कालावधीनुसार पेन्शन. म्हणजे सेवा किती होते त्याच्या त्या टक्केवारीनुसार पेन्शन. ते सरळ सरळ त्यांनी फॉर्म्युला ठरवलेला आहे की तुमची सेवा जर 30 वर्षापेक्षा जास्त होत असेल तर त्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शन.
ज्यांची सेवा हे 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल त्यांना मूळ वेतनाच्या 40% पेन्शन, आणि ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षाच्या कमी होईल त्यांना मूळ वेतनाच्या 35% पेन्शन, अशा सुधारणा या नवीन कमिटीने सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेल्या आहेत. यावर आज आपण एक छोटीशी का होईना आपण एक चर्चा केलेली आहे. मला आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास नोटिफिकेशन्सद्वारे मिळू शकतात. मित्रो, कर्मचाऱ्यांची मागणी तर जुनी पेन्शनच आहे, काही प्रश्नच येत नाही. कारण महाराष्ट्रातले कर्मचारी पुन्हा आता असं ऐकण्यात आहे की 14 डिसेंबर पासून या जुन्या पेन्शनसाठी संपावर जाणार आहेत. त्यांची मागणी रास्तच आहे. परंतु आता ही नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटने जे कमिटी नेमली होती, त्यांनी ज्या शिफारसी सेंट्रल गव्हर्नमेंटला केल्या आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे, हे लक्षात घ्या. ही चर्चा आपल्याला निश्चित आवडली असेलच. धन्यवाद.